बघा, नवीन विकास आराखडा जो आहे तर ते एक म्हणजे बोलतात ना, की प्रत्येक गव्हर्नमेंटचं एका प्रत्येक सिटीसाठी प्रत्येक 20 वर्षानंतर त्यांचा एक डेव्हलपमेंट प्लॅन रेडी असतो. तर ती एक प्रोसेस आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, की ह्या प्रोसेसमध्ये ॲज अ एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक वसईची जनता म्हणून आपण कशाप्रकारे भाग घेऊ शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये काही 3-4 गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं तर वसईमध्ये हे जे प्लान वगैरे जे आहेत, तर ह्याच्यावर काम करणारे ऑर्गनायझेशन्स किती आहेत, एक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याचं सायंटिफिकली ह्याचं एज्युकेशन घेतलेलं. कारण जोपर्यंत कसं आहे, की प्रत्येक वर्षी आपण बघितलं, वसईच्या लोकांनी आंदोलन केलेले आहेत, ते खूप चांगलं होतं. पण आता झालंय कसं, की आता आंदोलन करताना आपलं सगळ्यात महत्त्वाचं, की आता आपण स्वतः पहिलं ते आंदोलनाच्या बाबतीत आपण कोणत्या प्रॉब्लेमवर काम करतोय किंवा कोणता प्रॉब्लेम आपल्याकडे, त्या समस्येचा पूर्ण अभ्यास आपण स्वतःहून करावा लागेल. आणि ती जी एक महत्त्वाची बाजू आहे, ती आज करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शहर वर्सेस गाव. आजही तो आपला लढा चालू आहे आणि आजही आपण बघितलं तर अजूनही शहर आणि गावातील लोक एकत्र येऊन एखाद्या समस्येवर काम करण्यासाठी रेडी नाही आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर हा जो आपल्यामध्ये दुरावा जो आहे, तर त्याचा फायदा आपले बाकीचे जे राजकीय मंडळी जे आहेत त्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे. प्रशासनाने एवढ्या वर्ष घेतलेला आहे. पण आता तरी मला माझ्या वसईच्या जनतेला कळकळीची विनंती आहे, की शहर आणि आणि ग्रामीण भाग असा विचार न करता आपण वसईतली एक जनता आहोत, सुज्ञ जनता आहोत आणि आपली वसई जी आहे ती वाचवण्यासाठी आणि त्याच्यासाठी योग्य असा, की जो लोकांना हवा आहे, इकडच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्येला एक उपाय म्हणून असा एक आपल्याकडे चांगली संधी आहे, की आपण या प्लॅनमध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण मांडू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था आहेत. ह्या संस्थेने प्रत्येक गावांचा अभ्यास करून तिकडच्या जे काही समस्या आहेत, त्या समस्येचा आपण एक अहवाल बनवला आणि नोव्हेंबरमध्ये आपला नवीन विकास आराखडा जो आहे, तो कदाचित त्यासाठी आपल्याकडे हरकती मागितल्या जातील. पण त्याच्या अगोदरच समजा प्रत्येक गावाने आणि शहराने सुद्धा, प्रत्येक सोसायटीने सुद्धा त्यांनी आपला विकास आराखडा, आपल्या सोसायटीच्या काय समस्या आहेत, तर असं प्रत्येकाने आपापल्या समस्या समजा बनवल्या आणि त्याचा प्रत्येक गावात एक एक ड्राफ्ट बनवला, तर तो ड्राफ्ट आपण महानगरपालिकेकडे पाठवू शकतो, की ज्यामुळे कसं आहे, की प्रत्येक गावाचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते तिकडे होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की जसं आपण विचार करतोय, की आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या मुलांना चांगलं पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे, आपल्या मुलांना चांगली हवा मिळाली पाहिजे. तर ह्या सगळ्या आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याबरोबर आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. तर त्यासाठी हा जो विकास आराखडा आहे, हा फक्त मोजक्याच लोकांचं काम आहे असं न करता, मी एक वसईतला नागरिक म्हणून माझीही तेवढीच जबाबदारी आहे, की माझ्या विकास आराखड्यामध्ये मला कोणत्या समस्या आहेत आणि त्याविषयी कोणते उपाय असू शकतात ह्याच्याविषयी बोलणं गरजेचं आहे. आणि वसईतल्या समस्या ज्या आहेत, हे आपल्या वसईकरांच्या आहेत. ओके. जे सरकार आहे किंवा जे प्रशासन आहे, ते 5 वर्षासाठी असेल किंवा 7 वर्षासाठी असेल. पण आपल्याला इकडे आयुष्य आपल्याला इकडे काढायचं आहे. त्यामुळे ह्या विकास आराखड्यामध्ये आपण आपल्या मागण्या ज्या आहेत, तर आपल्या गाव पातळीवर असणं, गाव पातळीवर आपापल्या मागण्या, आपापल्या समस्या ह्या आपण आयडेंटिफाय करून त्याचा योग्य असा प्लॅन बनवला. उदाहरणार्थ, आज आपण बघितलं तर खूप साऱ्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी भरतं. तर ते का भरतं? आपले जे जुने पाण्याचे जाण्याचे जे मार्ग होते, ते आपण ह्या गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये, ह्या विकास आराखड्यामध्ये ते आपण अधोरेखित किंवा ते आरक्षित करू शकतो का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या जुन्या ज्या विहिरी आहेत, त्याच्या बाबतीत आपण बोलू शकतो का? सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्याकडे बघितलं वसईचा विकास आराखड्यामध्ये, आपला जो पश्चिमेकडचा पट्टा होता, तो अगोदर ग्रीन झोन होता. ग्रीन झोन नंतर रेसिडेन्शियल झोन झाला, प्लांटेशन झोन झाला, प्लांटेशन झोन नंतर आता रेसिडेन्शियल झोन झाला. हे छोटे-छोटे शब्द आहेत. पण या छोट्या-छोट्या शब्दाच्या मागे खूप मोठे असे डेव्हलपमेंटचे म्हणजे जे बसलेले आहेत, त्यांच्या खूप मोठी इकडे डेव्हलपमेंट आणण्याचा जो प्लॅन आहे, ह्या सगळ्यांचा आपल्यावर भविष्यात काय परिणाम होणार आहे? आपली वसई खरंच 45 लाख जी लोकसंख्या आहे, त्यांना खरंच तेवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे बोलतात ना, की त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतात का? ह्या सगळ्याचा सुद्धा या सगळ्यांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे.